सहकार विभागाशी निगडित एक महत्त्वाची बातमी आहे। सहकार विभागाशी संबंधित कामकाज आता जलद आणि पारदर्शक पद्धतीने करता येणार आहे। नागरिकांची कामं लवकर व्हावी या दृष्टीने सहकार विभागातर्फे ई-क्यूजे प्रणाली सुरू करण्यात आली आहे। या प्रणालीमुळे गृहनिर्माण संस्थांसाठी पहिल्या टप्प्यात मानव अभिहस्तांतरण प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑनलाईन सुनावणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते। तर ई गव्हर्नन्स धोरणांतर्गत ई-क्यूजे प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे। सहकारी संस्थांची आणि पक्षकारांची ऑनलाईन नोंदणी होणार आहे। ई-क्यूजे अंतर्गत ऑनलाईन सुविधा कुठल्या उपलब्ध झाल्या ते आपण बघतोय। सुनावणीच्या तारखा वेळा बोर्ड पक्षकारांना ऑनलाईन पाहता येणार आहे। तर पक्षकारांना ऑनलाईन रोजनामा सुद्धा उपलब्ध होणार आहे। डीम्ड कन्व्हेन्ससाठी अत्यंत सुलभ प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे। सर्व पक्षकारांना अर्धे न्यायिक निर्णय ईमेलद्वारे कळवण्यात येतील। मानित अभिहस्तांतरणासाठी ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे। आता मी सहकार विभागाला सांगतो की सहकार विभागाने सगळ्यात पहिले त्याच्यावर आपल्या सेवा ऑनबोर्डिंग करायच्या, जेणेकरून या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी नोंदणी असेल, थकबाकी असेल, वसुली असेल, बोर्ड असेल, सुनावणी असेल, सगळ्या गोष्टी या ऑनलाईन त्या ठिकाणी होतील। आणि त्यातनं निश्चितपणे एक मला असं वाटतं की कोणालाही हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही।